मित्रांनो, 2023-24 मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। याच नुकसानीपोटी शेतकऱ्यांसाठी जवळपास 445 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली होती। तर हीच मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही वितरित करण्यात आलेली नव्हती। परंतु मित्रांनो, आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हेक्टरी किती रुपये मदत मिळणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुजल, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जवळपास सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 445 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते। तर तो जिल्हा म्हणजे जो बुलढाणा जिल्हा। तर बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास मेहकर, लोणार, चिखली, सिंदखेड राजा या तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। तर या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 445 कोटीपैकी जवळपास 245 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेले होते। त्यानंतर मित्रांनो, जे 245 कोटी रुपये वितरित करण्यात आले त्यानंतर शेतकऱ्यांची जी नुकसान झालेली होती तर ते नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणं शासनाकडून विसरण्यात आलेलं होतं। परंतु मित्रांनो, आता परत एकदा शासनाला रिअलाइज झाले की बाबा या जिल्ह्याचा म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचा निधी हा आपल्याकडे अजूनही बाकी आहे। आपल्याकडील निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही शेतकरी प्रतीक्षेत आहेत। तर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 200 कोटी रुपये जे उर्वरित निधी आहे तो 200 कोटी रुपयांचा उर्वरित निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर लागलीच वितरित व्हावा। आता विधिमंडळात जे पावसाळी अधिवेशन चालू आहे तर त्या पावसाळी अधिवेशनात त्यांना रिअलाइज झालं, लक्षात आलं की बुलढाणा जिल्ह्यातील जे मेहकर वगैरे तालुक्यातील शेतकरी अद्यापही जे नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत, चला त्या या पावसाळी अधिवेशनात इतर तर शेतकऱ्यांसाठी कोणताही फायद्याची गोष्ट करण्यात आली नाही। चला बुलढाणा जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांना जी उर्वरित 200 कोटी रुपयांचा नुकसान भरपाई उर्वरित आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 2 ते 3 दिवसात वितरित करावं। डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करावं असं शासनाला रिअलाइज झालेलं आहे आणि लागलीच 2 ते 3 दिवसात म्हणजे आता मित्रांनो आज गुरुवार आहे तर 2 ते 3 दिवसात म्हणजे शुक्रवार शनिवार तर नाही आणि त्यामध्ये रविवार सुद्धा येत आहे। तर रविवार सुद्धा नाही तर सोमवारपासून ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर 99% तरी चान्स आहेत की त्यांच्या खात्यावर ही नुकसान भरपाई 200 कोटी रुपयांची वितरित होईल। तर ते तालुके म्हणजे मेहकर, लोणार, चिखली, सिंदखेड राजा हे तालुक्यातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, जे शेतकरी या नुकसानीसाठी पात्र होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता सोमवारपासून 99% चान्सेस आहेत की ही नुकसान भरपाई डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।